एक महत्त्वाची बातमी, आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालंय आणि या विधेयकातील सर्व संशोधनांना बहुमतानं मंजुरी देण्यात आली आहे। या विधेयकाच्या समर्थनार्थ 323 मतं पडली तर विरोधात 3 मतं। या आरक्षणासाठी राज्यघटनेत 124वी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे। दरम्यान लोकसभेतील मंजुरीनंतर आता आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे। तर राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आज सरकारची मोठी कसोटी लागणार आहे। त्यामुळे आज नेमकं राज्यसभेत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट आपल्याला देत आहेत। तर प्रशांत यांच्याकडून वेळोवेळी आम्ही या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण पाहतोय आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेत मंजूर झालंय। आता आज राज्यसभेत हे विधेयक मंजूर घेण्यासाठी सरकारची खरी कसोटी लागणार आहे। त्यामुळे आज राज्यसभेत हे विधेयक मंजूर घेण्यासाठी कोणत्या आव्हानांना खरं तर सरकारला सामोरं जावं लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक आज राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी सरकारची कसोटी लागणार आहे। या विधेयकातील सर्व संशोधनांना बहुमतानं मंजुरी देण्यात आली आहे आणि या विधेयकाच्या समर्थनार्थ 323 मतं पडली तर विरोधात 3 आणि या आरक्षणासाठी राज्यघटनेत 124वी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे। दरम्यान लोकसभेतील मंजुरीनंतर आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देणारं हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। प्रशांत, कोणत्या मोठ्या आव्हानांना आता हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी सरकारला सामोरं जावं लागणार आहे? खास करून जर बघितलं आपण तर राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचा बहुमत नाही आहे आणि अशा वेळी 245 पैकी 193 मतं त्यांना मिळण्याची गरज आहे। अशा वेळी इतर जे विरोधी पक्षातले घटक पक्ष त्यांना सहज सोबत घेतल्याशिवाय त्यांना हे बिल पारित करणं शक्य होणार नाही। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती हे मोठं आव्हान आहे की जे भाजप विरोधी पक्ष आहे त्यांना कसं जवळ घ्यायचं आणि सोबतच अशा कुठल्या प्रकारच्या तरतुदी यात इन्क्लूड करायच्या की ज्या विरोधी पक्षांनी मागितलेल्या असेल त्यांना इन्क्लूड केल्याशिवाय कुठल्याही विरोधी पक्ष पाठिंबा देणार नाही। अशा वेळी याचा मार्ग कठीण आहे की हा जो विधेयक आरक्षणाच्या संदर्भात खास करून दुबळ्या गटाला, आर्थिक दुबळ्या गटाला ज्या पद्धतीने आरक्षण 10% आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते ती त्या संदर्भात आज राज्यसभेमध्ये मोठी कसोटी लागणार आहे सत्ताधारी पक्षाची आणि त्यामुळे या सगळं पार्श्वभूमीवर पाहणं महत्त्वाचं ठरतंय की सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे पाऊल टाकतात। अगदी प्रशांत, आणि संसदेच्या या कामकाजाचं प्रत्येक क्षणाचे अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।